3 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा। लोणावळ्यात पावसाचा जोर, गेल्या 24 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद, तर पर्यटकांची संख्याही वाढली। लोणावळ्यात भुशी डॅम परिसरावर धुक्याची चादर, तर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, तलावात 15 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा। कोकणातली 11 धरणं भरली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणातील पाणी साठ्यात वाढ। लातूरच्या रेणापूर तालुक्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत, कृषी विभागानं उपाययोजना करण्याची मागणी। सोयगाव शहरात नगरपंचायतीकडून गढूळ पाण्याचा पुरवठा, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। मुंबईत मुसळधार पावसावेळी स्कूल बसची सेवा बंद राहणार, स्कूल बस चालक मालक संघटनेचा निर्णय। लातूरमध्ये स्कूल बसमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक, संबंधितांवर कारवाईची मागणी। टोमॅटोचे दर वाढल्यानं हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता, दर वाढण्याचे उपाहारगृह चालकांचे संकेत। गेल्या 15 दिवसात मसाल्याच्या किमतींमध्ये दुपटीनं वाढ, काश्मीरी मिरचीचा दर 700 रुपये प्रति किलोवर, गृहिणींचं बजेट कोलमडलं। राजगुरुनगरमध्ये ऊस, कांदा आणि लसूण पिकाच्या संशोधनासाठी करारामुळे कांदा आणि लसणाचे नवीन वाण विकसित करता येणार। बीडच्या केजमधील कला केंद्रावर पोलिसांची धाड, कला केंद्राच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर, 5 अल्पवयीन मुलींसह 17 पीडित महिलांची सुटका। सांगलीतल्या विटा मायणी मार्गावर वडापाव डिवायडरला धडक, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अहमदाबादला मुसळधार पावसाचा तडाखा, सखल भागात साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत। सोनीपतमधील शेतकऱ्यांशी राहुल गांधींनी साधला संवाद, तर शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून केली नांगरणी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानाचा फटका अमरनाथ यात्रेला, बालटाल आणि पहलगाम मार्गावरील यात्रा काही काळ बंद ठेवण्याचे आदेश। आणि गोरखपूरमधून इसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक, एटीएसची मोठी कारवाई।